खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसादिवशी खासदारकी लढणार असल्याची घोषणा केली। जनतेच्या मतावर लोकसभेत निवडून जाणार, वाढदिवसाच्या दिवशी निर्धार करत लोकसभेच्या प्रचाराला केली सुरुवात। सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते पुढे सरसावले होते। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाच्या दिवशीच आपण साताऱ्याची लोकसभा निवडणूक जनतेतून लढणार असल्याची घोषणा केली। आता भाजपच्या चिन्हावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारच्या लोकसभेत उमेदवार म्हणून उभे असणार हे निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। देशाचे सहकार मंत्री आणि भाजपचे हेवीवेट नेते अमित शहा यांनी देखील आज खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला। त्यामुळे भाजपने आता खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात सातारा लोकसभेच्या उमेदवाराची माळ घालण्याचा निर्धार केल्याची चर्चा सुरू झाली। खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसभेच्या प्रचाराला झंझावात सुरू केला आहे। त्याबद्दल त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण जनतेच्या मतावरच लोकसभेत निवडून जाणार असल्याची देखील इच्छा बोलून दाखवली। भाजपचे सहयोगी असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील खासदार उदयनराजे भोसले यांच्याच उमेदवारीला पसंती दिल्याचं दिसतंय। त्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला साताऱ्यात येत असल्यानं आता सातारा लोकसभा ही भाजपलाच दिल्याची त्यामुळे चर्चा सुरू झाली। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातारा लोकसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा असेल अशी घोषणा केली होती। मात्र आता राष्ट्रवादी माढा मतदारसंघातून आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्यानं त्यांनी भाजपची असलेली जागा स्वतःकडे घेण्यासाठी सुरुवात केली। तर राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली सातारची जागा भाजपला सोडण्यासाठी अनुकूलता दाखवली। त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता पुन्हा एकदा भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याच उमेदवारीचा झंझावात पाहायला मिळणार आहे। उदयनराजेंच्या लोकसभेची मोहीम सुरू झाली असं म्हणायचं। मोहीम शब्द चांगला वापरला। प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही। आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं। मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहे? नाही, तर घोषणाबद्दल काय मला माहित नाही, पण त्यांचं मोठेपण आहे, पर्सनल माझे त्यांचे रिलेशन्स। तर आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच।